मित्रांनो, कुंडली जुळवताना अनेकांनी एक वाक्य ऐकलं असेल, योनी कूट जुळत नाही. आणि मग लगेच भीती सुरू होते, लग्न मोडेल का, मॅरेज लाईफमध्ये अडचणी येतील का, आणि योनी कूट कमी असेल तर लग्न करू का नाही. काही लोक तर योनी कूट म्हणजे फक्त शारीरिक संबंधितची गोष्ट आहे असं समजतात. पण खरंच तसं आहे का, की यामागे ज्योतिषशास्त्रामधलं एक खूप मोठं आणि अनेकदा गैरसमजलेलं तत्व लपलेलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत योनिकूट म्हणजे काय, ते कसं काढतात, कोणत्या योनी मित्र आहेत, कोणत्या शत्रू आहेत, आणि कमी गुण मिळाले तर खरंच घाबरण्याची गरज असते का. योनिकूट समजून घेण्यापूर्वी एक मूलभूत गोष्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे राशी आणि नक्षत्र. अनेकांना वाटतं की योनिकूट राशीवर आधारित असतं, पण प्रत्यक्षात योनिकूट हे राशींवर नाही तर नक्षत्रांवर आधारित असतं. राशी म्हणजे जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती चंद्र राशी. एकूण 12 राशी आहे, पण त्या राशीच्या आत आणखी सूक्ष्म विभाग आहेत, त्यांनाच नक्षत्र असे म्हणतात. हे अतिशय सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा राशी म्हणजे एक शहर आहे आणि नक्षत्र म्हणजे त्या शहरातील वेगवेगळे परिसर. उदाहरणार्थ, मुंबई शहर एकच आहे, पण दादर, अंधेरी, बोरिवली हे परिसर वेगवेगळे आहेत. त्याचप्रमाणे मेष राशीमध्ये अश्विनी, भरणी आणि कृतिका नक्षत्र येतात. म्हणून 2 व्यक्ती मेष राशीच्या असल्या तरी त्यांची नक्षत्र वेगवेगळी असू शकतात आणि त्यामुळे त्यांचा स्वभावही वेगळा असू शकतो. आता बघूया राशी आणि त्यातली नक्षत्र. मेषमध्ये आहेत अश्विनी, भरणी, कृतिका. वृषभमध्ये आहे कृतिका, रोहिणी, मृगशीर्ष. मिथुनमध्ये आहेत मृगशीर्ष, आद्रा, पुनर्वसू. कर्कमध्ये पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा. सिंहमध्ये मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी. कन्यामध्ये उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा. तूळमध्ये आहे चित्रा, स्वाती, विशाखा. वृश्चिकमध्ये आहे विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा. धनुमध्ये आहे मूल, पूर्वाषाढा, उत्तरषाढा. मकरमध्ये उत्तरषाढा, श्रवण, धनिष्ठा. कुंभमध्ये आहे धनिष्ठा, शतभिषा, पूर्व भाद्रपदा. मीनमध्ये आहे पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती. आणि इथंच योनिकूटाची सुरुवात होते. आता योनिकूट म्हणजे नेमकं काय. प्रत्येक नक्षत्राला एक प्रतिकात्मक प्राणी दिलेला आहे, त्यालाच त्या नक्षत्राची योनी म्हणतात. उदाहरणार्थ, अश्विनी नक्षत्राला कशाची उपमा दिली आहे, घोड्याची. भरणीला हत्तीची. रोहिणीला सर्प. मघाला उंदीर. हस्तला म्हैस. अनुराधाला हरिण. श्रवणला माकड. धनिष्ठाला सिंह. आता इथे एक मोठा गैरसमज दूर करूया. योनी या शब्दाचा अर्थ फक्त शारीरिक संबंध नाही. ज्योतिषशास्त्रात योनी म्हणजे नैसर्गिक स्वभाव, भावनिक प्रतिक्रिया, प्रेम व्यक्त करण्याची शैली, जवळीक निर्माण करण्याची पद्धत, नात्यातील सुसंगती यांचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व केले जाते. योनिकूटाचे गुण कसे दिले जातात. जेव्हा मुलगा आणि मुलीच्या नक्षत्रांची तुलना केली जाते तेव्हा त्यांच्या योन्यामधील संबंध बघितला जातो. समान योनी असेल तर 4 गुण दिले जातात. मित्र योनी असेल तर 3 गुण. तटस्थ योनी असेल तर 2. असमाधानकारक असेल तर 1. शत्रू योनी असेल तर 0. म्हणूनच योनिकूटला अष्टकूट मिलनामध्ये 4 गुण दिलेले आहेत. आता कोणत्या योनी मित्र आणि शत्रू मानल्या जातात. आता येतो सर्वात रंजक भाग. मित्र योनीची उदाहरणं आहेत घोडा हत्ती, गाय म्हैस, सिंह वाघ, सिंह माकड, सर्प मांजर, बकरी हरिण. अशा जोड्यांमध्ये नैसर्गिक सुसंगती अधिक मानली जाते. शत्रू योनींची उदाहरणं कुठली आहेत. सर्प मुंगूस, मांजर उंदीर, कुत्रा हरिण, घोडा म्हैस, गाय वाघ, हत्ती सिंह, बकरी माकड. अशा जोड्यांमध्ये स्वभावातील संघर्ष किंवा विचारातील मतभेद अधिक असू शकतात. एक सोपे उदाहरण घेऊयात. मुलाचं नक्षत्र अश्विनी आहे म्हणजेच त्याची योनी घोडा आहे. मुलीचे नक्षत्र भरणी आहे म्हणजेच तिची योनी हत्ती आहे. घोडा आणि हत्ती मित्र योनी मानल्या जातात, म्हणून योनिकूटाचे गुण चांगले मिळू शकतात. पण जर एखाद्या जोडीत सर्प आणि मुंगूस योनी असतील तर त्यांना शास्त्रामध्ये शत्रू मानले गेलेले आहेत. आता प्रश्न आहे, कमी गुण आले तर लग्न करू नये का. हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि उत्तर आहे नाही.
योनिकूट हा संपूर्ण विवाह निर्णयाचा फक्त एक भाग आहे. अष्टकूट मिलनामध्ये आणखी अनेक घटक असतात, जसे नाडी, गण, भूकूट, ग्रहमैत्री, सप्तम भाव, शुक्र, गुरु हे सर्व पाहिल्याशिवाय निष्कर्ष काढला जात नाही. अनेक सुखी जोडप्यांच्या कुंडलीत योनिकूट पूर्ण जुळलेले नसते आणि अनेक वेळा योनिकूट उत्तम असूनही मॅरेज लाईफमध्ये समस्या येऊ शकतात. कारण शेवटी नातं फक्त ग्रहांवर चालत नाही, ते संवाद, विश्वास, समजूतदारपणा आणि परस्पर आदरांवर चालतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतल्या सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, योनिकूट हे राशींवर नाही तर नक्षत्रांवर आधारित असतं. दुसरी गोष्ट, योनी म्हणजे फक्त शारीरिक संबंध नव्हे तर स्वभाव सुसंगतीनुसार प्रतीक आहे. दुसरी गोष्ट, योनी म्हणजे फक्त शारीरिक संबंध नव्हे तर स्वभाव सुसंगतीचं प्रतीक आहे. तिसरी गोष्ट, योनिकूट महत्त्वाचं आहे पण ते विवाहाचा अंतिम निर्णय देत नाही. आणि म्हणूनच राशी स्वभाव सांगतं, नक्षत्र स्वभावातील बारकावे सांगतो आणि योनिकूट दोन्ही व्यक्तींची नैसर्गिक जुळवाजुळव सांगतो. तुमचं जन्म नक्षत्र कोणतं आहे आणि तुम्हाला तुमची योनी माहीत आहे का? कमेंटमध्ये नक्की लिहा. विवाह कुंडली, मिलन, सप्तम भाव, नाडी दोष, गण आणि वैवाहिक ज्योतिषावरील अशा सखोल माहितीसाठी अमोघ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.